असं आपण काही केलं तर आपल्यावर पांघरून घालायला साहेब असायचे. आता आपल्यालाच पांघरून घालायचं. ऐकलत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपल्या काकांची, शरद पवारांची पुन्हा एकदा आठवण आली. तीही भाजप, काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीतील पदाधिकाऱ्यांच्या पक्षप्रवेशाच्या वेळी. राष्ट्रवादी एकत्र असताना शरद पवार चुकांवर पांघरून घालायचे असं वक्तव्य करत अजित पवारांनी शरद पवारांची आठवण काढली. नेमकं अजित पवार काय म्हणाले, पुन्हा एकदा ऐका. आजचा अजित पवार आताचा जो तो लय फरक झाला. काका रे बाबा रे कसं चाललंय त्याच्यामध्ये आता काळानुरूप जसं वय वाढतं तसं आपल्याला बदलावं लागतं. त्याच्यामध्ये मॅच्युरिटी येते, मॅच्युरिटी. आता पूर्वी कसं आपण काही केलं तर आपल्यावर पांघरून घालायला साहेब असायचे. आता आपल्यालाच पांघरून घालायचं. काही कुणी अरे चुलत्या पुतण्याचं मला नको सांगू. म्हणजे मागच्या पिढीचंही नको सांगू, आताच्या पिढीचं नको सांगू आणि पुढच्या पिढीचंही नको सांगू. जाहीर सभांमध्ये अजित पवारांनी आपल्या काकांची अशी आठवण येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही अजित पवारांनी बीडमध्ये थेट चुलत्याच्या कृपेनं सगळं काही ठीक असल्याचं वक्तव्य केलं होतं. तर पिंपरी चिंचवडमध्येही शरद पवारच आपलं दैवत असल्याचं सांगत राजकीय वर्तुळात खळबळ उडून दिली होती. आई बापाच्या कृपेने, चुलत्याच्या कृपेने बरंच चांगलं चाललंय आमचं. काही देऊ नका, फक्त प्रेम द्या. आम्ही पण पवार साहेबांना दैवत मानत होतो, आजही मानतो. परंतु कुठंतरी आज देशाला मोदी साहेबांच्या सारखा मजबूत नेता मिळालेला आहे आणि आज त्यांच्या पाठीशी उभं राहणं आणि देशाची प्रगती करून घेणं, जगामध्ये देशाचा मान सन्मान वाढवण्याच्या करता त्यांना पाठबळ देणं हे आपलं काम होतं. म्हणून आपण त्या ठिकाणी केलं. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर राजकीय संघर्ष टोकाला गेला असला तरी पवार कुटुंबानं सण उत्सवाच्या निमित्तानं एकत्र येण्याची परंपरा कायम ठेवली. त्यामुळे आताही अजित पवारांनी पुन्हा एकदा शरद पवारांची आठवण काढल्यानं त्यामागे पवारांविषयीचा आदर आहे की दुसरा कुठला उद्देश आहे? ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.